मशीनमध्ये आपण आता डज आणि डोंट्स घेऊ. मशीनमध्ये आपल्याला काय करायचं आणि काय नाही करायचं. तर मशीनवर काम करताना आपल्याला सर्वप्रथम मशीनच्या सर्व भागांची माहिती असणे आवश्यक आहे. म्हणजे कोणत्या पार्ट्समध्ये हात घालायचा नाही आहे किंवा जे माहिती नाही ती आपल्याला वस्तू करायच्याच नाही. सर्वप्रथम आपल्याला मशीनची माहिती घेणे आवश्यक आहे. त्यानंतर मशीनमध्ये आपल्याला मशीनचा परिसर सर्व स्वच्छ असायला पाहिजे. मशीन आपलं दैनंदिन याच्यामध्ये वर्किंगमध्ये आपल्याला क्लिटा पद्धतीने साफ करायची. क्लिटा म्हणजे एकदम व्यवस्थित क्लिनिंग करायची. क्लिनिंग विथ मिनिंग म्हणजे काही मशीनमध्ये ॲबनॉर्मॅलिटी आढळत आहे का, मशीनमध्ये व्यवस्थित लुब्रिकेशन जात आहे का, मशीनमध्ये काही लूज झाले का, लूज असेल तर त्याला टाईट करायचं आहे. मशीनमध्ये काही ॲडजस्टमेंट करायचे असते का डेलीचे डेली, जे डेली ॲडजस्टमेंट आहे ते ॲडजस्टमेंट करायची. त्या पद्धतीने आपल्याला मशीन साफ करायची. काय ॲबनॉर्मॅलिटी असेल त्याला क्लिअर करायचं, नंतर मशीन चालू करायची. त्याच्यानंतर मशीनच्या मुवमेंट जे भाग होता त्यांना व्यवस्थित ग्रीस पोचतंय नाही पोचतंय म्हणजे ते व्यवस्थित चेक करून घ्यायचं आपल्याला. त्या पद्धतीने आपले हे डज होते. त्या यापुढे आपण आता डोंट्समध्ये बघायचं आहे. काय एखादा भाग नट लूज झालेला आहे किंवा तो क्रिटिकल आहे, तर त्या भागाची माहिती इमिडिएट कळवणे आणि तसं असेल तर ते आपल्याला लगेच क्लिअर करायचे. किंवा मशीनमध्ये एखाद्या मोल्डमध्ये काम करताना आपल्याला एखादा पार्ट्स अडकला असेल, अडकलेला पार्ट आपल्याला स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने नाही काढायचा. स्क्रूड्रायव्हर आपला लोखंडी असतो, त्याच्यामुळे आपण तो काढताना त्याच्यामध्ये आपल्याला मोल्ड डॅमेज होऊ शकतो. दुसरा आहे एक्झाम्पल, हा आपला सेफ्टी डोअर आहे. हा सेफ्टी डोअर बऱ्याच वेळा तुटलेला असतात, काच तुटलेली आहे किंवा मग आपण बायपास सिस्टम करायचा प्रयत्न करतो. बायपास केला तर मशीन मुवमेंट असताना आपल्याला काय करतो आपण, हा चला मशीन गेट ओपन करायचा नंतर क्लोज करायचा, त्यापेक्षा आपण डायरेक्ट पार्ट बाहेर काढू. पण तसं कधीच नाही करायचं. आपण डायरेक्ट काढायला गेलो, क्लोज झाला तर आपला हा आपल्यासाठी जाऊ शकतो. त्यासाठी आपल्याला ते नाही करायचं आहे. आपलं दुसरं आहे, आपण बऱ्याच वेळा मोल्ड चेंज असतो मशीनवर. मोल्ड चेंज असताना मोल्ड चेंज आपण क्रेन्स आहे उचलतो, तर उचललेल्या मोल्डच्या खाली कधीच जायचं नाही. तर कधी काही ॲक्सिडेंट होऊ शकतो. समज पडला तर तो माणूस जागेवर पण जाऊ शकतो. तर त्यासाठी ती एक काळजी घेणं गरजेचं आहे. दुसरं, आपण मशीन जेव्हा पण क्लिनिंग ऑइलिंग वगैरे काही करतो किंवा मशीनच्या आतमध्ये काही काम करतो मुव्हिंग पार्टमध्ये वगैरे, तर मशीनचा पूर्ण सप्लाय बंद करणे गरजेचे आहे.